आपण दररोज अनेक प्रकारची वाहने रस्त्यावर पाहतो. मोटार गाड्या, बस, ट्रक, ट्रेन. पण कधी विचार केला आहे का, जगातील पहिलं वाहन कोणतं होतं आणि ते कोणत्या तंत्रज्ञानावर चालत होतं? होय, आज आपण बोलणार आहोत त्या शोधाबद्दल, ज्याने आधुनिक वाहन उद्योगाचा पाया रचला. निकोलस जोसेफ क्युग्निओ यांच्या वाफेवर चालणाऱ्या स्वयंचलित वाहनाबद्दल. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अविनाश कांबळे आणि आपण पाहत आहात अभिनव स्टडीज. या चॅनलवर आपण विविध अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाशी संबंधित विषय सोप्या भाषेत समजून घेतो. सतराव्या शतकात लष्करी सामग्री वाहून नेण्यासाठी घोडे आणि ओझे वाहणारे प्राणी वापरले जात होते. परंतु या पद्धतीला अनेक मर्यादा होत्या. वेग कमी, देखभाल जास्त आणि वाहतुकीवर पूर्ण अवलंबित्व प्राण्यावरचं. या मर्यादावर उपाय म्हणून फ्रान्सचे युद्धमंत्री एटियन फ्रान्सवा यांनी एक नवी कल्पना मांडली, घोड्यांशिवाय चालणाऱ्या वाहनाची. याच कल्पनेला मूर्त रूप दिलं निकोलस जोसेफ क्युग्निओ यांनी आणि सन 1769 मध्ये त्यांनी तयार केलं जगातील पहिलं वाफेवर चालणारं स्वयंचलित वाहन. क्युग्निओ आणि त्यांचे सहाय्यक लष्करी मेकॅनिक ब्रेझिन यांनी पॅरिस आर्सेनल येथे लाकडाच्या साध्या चौकटीवर हे वाहन तयार केलं. क्युग्निओ यांना पाण्याच्या वाफेतील शक्तीची कल्पना आली होती आणि त्यांनी ती शक्ती वाहन चालवण्यासाठी वापरण्याचा प्रयोग केला. पण त्यांच्यासमोर एक मोठं तांत्रिक आव्हान होतं. वाफेच्या इंजिनमधील स्लायडिंग मोशन म्हणजेच पिस्टनची सरळ हालचाल ही रोटरी मोशनमध्ये म्हणजेच फिरत्या गतीत कशी बदलायची. हे साध्य करण्यासाठी क्युग्निओने वाहनाच्या समोर एक बॉयलर बसवला. बॉयलरच्या वर आणि समोरच्या चाकाच्या दोन्ही बाजूंना 2 पिस्टन लावले. बॉयलरमध्ये तयार झालेली वाफ या पिस्टनना सरळ म्हणजेच स्लायडिंग हालचाल देत होती. या हालचालीमुळे पुढच्या चाकाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खाचदार चकत्या, ज्याला इंग्रजीमध्ये नॉच्ड डिस्क्स असं म्हणतात, या खाचदार चकत्या ढकलल्या जात होत्या आणि त्या ढकलल्यामुळे चाक फिरत होतं, म्हणजेच वाहन पुढे सरकत होतं. मात्र या वाहनाच्या डिझाईनमध्ये काही मोठ्या समस्या होत्या. समोर बॉयलर आणि पिस्टन असल्यामुळे वाहनाचं पुढचं वजन जास्त झालं आणि त्यामुळं स्टिअरिंग खूप जड झालं. याशिवाय या वाहनामध्ये ब्रेक प्रणाली नव्हती, म्हणून वाहन थांबवणं जवळजवळ अशक्य होतं. त्यामुळेच या वाहनाचा अपघात झाला आणि ते इतिहासातील पहिलं अपघातग्रस्त मोटार वाहन ठरलं. अडचणी असूनही क्युग्निओचं हे वाहन 5 टन वजन ओढू शकत होतं आणि सुमारे 4 किलोमीटर प्रति तास वेगाने चालू शकत होतं. पण बॉयलरमधील वाफ संपल्यानंतर सुमारे 15 मिनिटांनी पुन्हा गरम करून दाब तयार करावा लागत होता. या सर्व समस्यांमुळे आणि निधी अभावी हा प्रकल्प 1771 साली बंद करण्यात आला. यानंतर अनेक संशोधकांनी वाफेवर चालणारी वाहने तयार करण्याचे प्रयत्न केले, परंतु यश फारसं मिळालं नाही. खरी क्रांती झाली गॉटलिब डेमलर यांनी आंतरिक दहन इंजिन, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इंटरनल कंबशन इंजिन, तर हे इंटरनल कंबशन इंजिन शोधल्यानंतर, जो क्युग्निओ यांच्या मृत्यूनंतर तब्बल 115 वर्षांनी विकसित झाला. फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान क्युग्निओची सर्व वाहने नष्ट झाली असे मानले जाते. परंतु 1800 साली पहिला प्रोटोटाईप सापडला आणि जतन करण्यात आला. आज हे ऐतिहासिक वाहन फ्रान्समधील पॅरिस येथील म्युझी दे आर्ट मेटियर्स या संग्रहालयात ठेवण्यात आलं आहे, जिथं ते आजही त्यांच्या मुख्य आकर्षणापैकी एक म्हणून प्रदर्शित केलं जातं.
तर मित्रांनो, ही होती जगातील पहिल्या स्वयंचलित वाहनाची कहाणी. निकोलस जोसेफ क्युग्निओ यांच्या फेर्डियर वेपरची. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अभिनव स्टडी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका रोचक विषयासह. तोपर्यंत शोध सुरू ठेवा.